पुढची बातमी आहे सैफ अली खानच्या हल्लेखोराकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। ही रेकी सुरू होती त्याची वांद्रे परिसरातील अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी त्याने केली होती असं सूत्रांकडून कळतंय। शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान अशा अनेकांच्या घराची रेकी सैफनं त्या व्यक्तीनं केली होती आणि सैफचं घर अधिक सोयीचं वाटल्याचा दावा या आरोपीनं केलाय असं सूत्रांकडून कळतंय। सैफ अली खानच्या मुलाला ओलीस ठेवून पैशांची मागणी केली जाणार होती। रिक्षेवाल्यांकडून सेलिब्रिटींच्या घराची माहिती मिळवली होती। आता 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपीला मिळालेली आहे। त्याला पोलीस कोठडीत घेतल्यानंतर ही एक अपडेट त्याच्या संदर्भातली समोर येते। पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात। या प्रकरणाचा छडा लावण्याकरता मुंबई पोलीस पूर्ण ताकदीनिशी काम करतायत। पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सीन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे। तसं जर झालं तर हल्लेखोर पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात जाणार आहे। हल्ला कसा केला हे सांगणार आहे। आता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे या काळात पोलीस त्याच्याशी वेगवेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करतील, त्याच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधून काढून घेण्याचा प्रयत्न करतील की नेमकं काय काय घडलं। याच प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून सैफवरील हल्ल्याचे दृश्य पुन्हा एकदा रिक्रिएट केले जाऊ शकते। सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्याकरता पोलिसांनी थोडकी नाही तब्बल 600 सीसीटीव्ही फुटेज चेक केली। 600 सीसीटीव्ही फुटेज तपासली। या हल्लेखोराला पकडण्याकरता मुंबई पोलीस दलातले एकूण 300 पेक्षा जास्त पोलीस या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते। सलग 72 तास या आरोपीला पकडण्याकरता ऑपरेशन राबवण्यात आलं। वेगवेगळ्या ठिकाणी पथकं पाठवण्यात आली। काही पथकं ही सीसीटीव्ही चेक करत होती, काही पथकं वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत होती। अशा पद्धतीने 300 पोलीस यात कार्यरत होते। आरोपीला अटक करेपर्यंत पोलीस दलाचे कर्मचारी अधिकारी सलग तपासात गुंतलेले होते। अखेर आरोपीच्या ठाण्याच्या कासारवडवली इथून मुसक्या आवळण्यात आल्या। आता सुपरफास्ट 100 ला वळूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत। दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथं आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झ्युरिच इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांबरोबर संवाद साधला आणि महाराष्ट्र हा भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा जालना दौऱ्यावर आहेत। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेत। सांगलीमध्ये भाजप आमदारांचा समस्त धनगर समाजाच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार पार पडला। नागरी सत्काराच्या निमित्तानं सांगली शहरातून गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख आणि आमदार सुधीर गाडगीळ यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाकरता आज अकोल्यामध्ये जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंब यात सहभागी होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणात केज न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भाजप आमदार अतुल भोसले यांनी डीपी जैन कंपनीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। कामातील हलगर्जीपणामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आमदार अतुल भोसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर असंवेदनशील वागलेलं चालणार नाही असा इशाराही दिला। सिडको प्रशासनाने आजपासून
नवी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय। सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। मुंबई पालिकेने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे। या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सगळ्या वॉर्ड स्तरावर देण्यात आलेले आहेत। बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे। त्याविरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालाय। दरम्यान प्रवाशांनी कल्याण आरटीओकडे याबाबत तक्रार केलेली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस चौकशी समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे। समितीच्या अहवालावर फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारने उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं याचे आदेश देखील काढले। धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही। याच रेल्वे स्थानकावर उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव बघायला मिळतं। ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय। त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येते। याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हतनूर कालव्याच्या मुख्य पाटचारीची दुरुस्ती करण्यात आली आहे। हतनूरच्या कालव्याच्या मुख्य चारीला भगदाड पडलं होतं, तर तात्काळ दुरुस्ती केल्यानं मोठा अनर्थ टळला। अक्कलकोट तालुक्यातील रब्बी हंगामाकरता पिकांसाठी 27 जानेवारीला कुरनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे। कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावांमधील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे। पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झालाय। 3,12,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला। मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आले। एकूण 16 सदस्यांपैकी 13 सदस्य मंत्री भुसे गटात सहभागी झाले। जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट आलंय। त्यामुळे तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। सोलापूरमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। मावळच्या देहू रोड मार्गावर एका 4 चाकी कारला धडकून वन्य प्राणी रानडुक्करचा अपघात झाला। या अपघातात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून रानडुक्करही जखमी झालाय। जळगाव जिल्ह्यातील 40गाव मधील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आली। क्रुझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत। रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय।
पुणे शहरात मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची 3,500 कोटींची थकबाकी आहे असं समोर आलंय। राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेसमोर कर वसुलीकरता मोठी अडचण निर्माण होतीये। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्याकरता उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाकरता बोरिवली बाजूकडील उर्वरित 3,658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDA हस्तांतरित केली आहे। त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नरिमन पॉइंट इथल्या 4.2 एकराचा भूखंड 90 वर्षांकरता भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती, पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली आहे। काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचं MMRC कडून सांगण्यात आलं। सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांवर पेट्रोल डिझेलच्या दरातील घसरण आणि वाढीचा परिणाम होत असतो। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही इंधन दरात केवळ 3 ते 4 रुपयांनीच घसरण झाली आहे। महापालिकेने करमणूक कराच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आलाय। या प्रस्तावानुसार सिनेमाचं तिकीट 400 रुपये तर नाटकाच्या तिकिटात 100 रुपयांनी वाढ होणार आहे। पालिकेतर्फे राणीच्या बागेत वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव भरवण्यात आला। यंदा या महोत्सवाचं 28वं वर्ष आहे। औषध विक्री आणि उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळवण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आठवड्याभरापासून बंद आहे। त्यामुळे दररोज पोर्टलवर करण्यात येणाऱ्या 100 ते 150 तक्रारी प्रलंबित आहेत। महारेरा गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेरानं विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे इथं विशेष खुलं सत्र घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पहिलं सत्र 22 जानेवारीला नागपुरात होणार आहे। मोखाडा आणि जव्हार तालुक्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 वर पोहोचली आहे। पालघर जिल्ह्यात हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड होत आहे। कोल्हापूरमध्ये यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं आज परवानगी दिली आहे। त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न असलेला प्रति किलो 28 रुपये दराचा तांदूळ 22 रुपये दरानं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। सरकारकडून एसटीला दरमहा सवलत मूल्याचा पूर्ण चुकारा होत नाही। त्यामुळे 360 कोटी रुपये घेणं असतानाही 300 कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांवर बोलवण केली आहे। तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगानं घडतायत, त्यातच AIचाही समावेश आहे। AIचा वापर झपाट्यानं वाढल्यानं त्यावर अवलंबून राहणंही वाढलंय। त्यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचं संशोधनात समोर आलंय। जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव दिसू लागला। राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकुनगुनियाचे 130 रुग्ण आढळले आहेत। जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे, तरीही राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे। बंगालच्या उपसागरातून सातत्यानं बाष्पयुक्त वारं राज्यात येत राहिल्यामुळे उत्तरेतील थंडी राज्यात पोहोचलीच नाही। जळगावात 5 वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी पिंपराळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयालाच ठार केले। कोयता आणि चॉपरनं वार करण्यात आल्यानं मुकेश रमेश शिरसाट या प्रेमविवाहात तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले। एक प्रकारे जळगावात सैराटची पुनरावृत्ती झाल्यानं समाजमन सुन्न झालेलं आहे।
अमरावती शहरातील फुटपाथवर झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना 3 टवाळखोर गुंडांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली। हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तरुणानं 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्यानं पुण्याच्या विवेवाडीतील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आहे। मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टरनं क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत जीवन संपवलं। पुणे नाशिक महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते, त्यामुळे प्रवासी देखील हैराण झालेत, तर महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। पुणे परिक्षेत्रात गेल्या वर्षभरात 1035 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत। 2023च्या तुलनेत गेल्या वर्षात 2024 मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय, मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी पाहता अपघात रोखण्याकरता आणखी उपाययोजनांची गरज आहे। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय, त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कुत्र्यांमुळे त्रास होतोय। या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं 15वं खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। साहित्य संमेलनात खानदेशातील साहित्यिकांची उपस्थिती होती। 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरलाय। या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसात सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांना आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 सभा घेणार आहेत। 23 जानेवारीपासून त्यांच्या सभेला सुरुवात होईल। दिल्ली विधानसभा निवडणुकीकरता आम आदमी पार्टीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। यात अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळालं। या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत 100हून अधिक तंबू जळून खाक झालेत। दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून इथली परिस्थिती जाणून घेतली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील आगीच्या घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। लष्कराचे जवान सर्च ऑपरेशन करताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला। या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गूढ आजारानं कहर केला। या ठिकाणी मृतांची संख्या 17वर गेली आहे। या प्रकरणी तपास करण्याकरता केंद्राची टीम राजौरीत पोहोचली। कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलं। सियालदह या कोर्ट या संदर्भात आज शिक्षा सुनावणार आहे। उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये हिंसाचार प्रकरणात आणखी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेत दुबई कनेक्शन समोर आलंय। राजधानी दिल्लीतील कमला मार्केटमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। हत्येपूर्वी तरुणाला मारहाण करण्यात आली, त्याचा व्हिडिओ समोर आलाय। लग्न सोहळ्यादरम्यान अचानक नवऱ्या मुलाला हार्ट अटॅक आला। नवऱ्या मुलाचा मृत्यू झाला। लग्नाचे फेरे घेत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला। पश्चिम बंगालच्या मालदामध्ये भारत आणि बांगलादेश सीमेवर राडा झाला। शेतातील धान कापण्यावरून दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली।
छत्तीसगडमधील रायपूर इथं आंदोलन करणाऱ्या बडतर्फ सहाय्यक शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीएड पदवी असलेल्या सुमारे 40,000 सहाय्यक शिक्षकांना सरकारनं बडतर्फ केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। इथली घरं, रस्ते, झाडांवर बर्फाचा थर जमा झालाय। काश्मीरच्या सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे। नुकताच खुला झालेल्या झेड बोगद्यामुळे इथं पोहोचणंही सोपं बनलंय। काश्मीरच्या डोडामध्ये मोठी बर्फवृष्टी झाली आहे। या तुफान बर्फवृष्टीचा आनंद लुटण्याकरता डोडामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। पर्यटकांच्या या मोठ्या संख्येमुळे काश्मीरमधील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। काश्मीरमधील भदरवा हे नव्यानंच पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालंय। या पर्यटन स्थळाकडेही मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत आहेत। बर्फाची पांढरी चादर, आजूबाजूचे बर्फाच्छादित डोंगर असं नेत्र सुखद दृश्य इथं बघायला मिळत आहे। काश्मीरच्या पुलवामामध्ये खास विंटर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या फेस्टिवलमध्ये बर्फामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद स्थानिकांनी लुटला। बर्फामध्ये माठ टाकून स्थानिक क्रिकेटचा आनंद लुटत होते। गाझामधील युद्धविरामानंतर हमासनं इस्रायलच्या 3 महिला पोलिसांची सुटका केली। रेड क्रॉस संस्थेच्या मदतीनं या महिला इस्रायलला पोहोचल्या। खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला। या स्पर्धेत हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघांचा जोरदार खेळ बघायला मिळाला। हिंदुस्थानी संघानं नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलं। हे आपण सुपरफास्ट 100 बुलेटिन बघत होतो। महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या या बुलेटिन मध्ये बघितल्या। काही सविस्तर ब्रेकिंग न्यूज सुद्धा आपल्याला बघायला मिळाल्या। अशाच अजून काही बातम्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत। 25 मिनिटं 50 बातम्या हे बुलेटिन आपण बघणार आहोत। वेगवान स्वरूपातल्याच बातम्या आहेत। अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोत। सुरुवात महत्त्वाच्या बातम्याने।